हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे मीनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स सेंटेन्समध्ये कसे यूज करण्यात आलेले आहे त्या वर्डला. ते वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड, ज्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहे आपल्याला. 4 ऑप्शन्समधून आपल्याला शोधायचं आहे की कोणती करेक्ट स्पेलिंग आहे त्या वर्डची आणि इडम्स अँड फ्रेजेस. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला, तो आहे फ्लेजलिंग. ओके, FLEDGLING, फ्लेजलिंग. फ्लेजलिंगचं मीनिंग आहे अ पर्सन ऑर ऑर्गनायझेशन दॅट इज इमॅच्युअर, इनएक्सपिरियन्स्ड आणि अंडर डेव्हलप. म्हणजे जे काय आहे, नवीन आहे, त्याला काय म्हटलं जातं, फ्लेजलिंग असं म्हटलं जातं. किंवा त्याला अनुभव नाही आहे, त्याला म्हटलं जातं फ्लेजलिंग. सो फ्लेजलिंग म्हणजे काय होतं मराठीमध्ये, नवीन आणि अनुभवहीन. म्हणजे ज्याला अनुभव नाही आहे, ज्याला एक्सपिरियन्स नाही आहे, त्याला म्हटलं जातं फ्लेजलिंग. सिनोनिम्स आहेत इमर्जिंग, इमर्जंट आणि अरायझिंग. आणि अँटोनिम्स आहेत डिक्लायनिंग, मॅच्युअर आणि रायपनिंग. परत एकदा बघूया आपण आता फ्लेजलिंग म्हणजे काय होतं. सो फ्लेजलिंगचं मीनिंग आहे अ पर्सन ऑर ऑर्गनायझेशन, एखादा पर्सन आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे ते इमॅच्युअर आहे, म्हणजे नवीन आहे, किंवा त्याला एक्सपिरियन्स नाही आहे, इनएक्सपिरियन्स्ड आहे आणि अंडर डेव्हलपमेंटमध्ये आहे. ओके, त्याचं डेव्हलपमेंट चालू आहे, त्याला काय म्हटलं जातं, फ्लेजलिंग असं म्हटलं जातं. म्हणजे जे काय आहे, नवीन आहे आणि अनुभवहीन आहे, ज्याला अनुभव नाही आहे, त्याला म्हटलं जातं फ्लेजलिंग. सिनोनिम्स आहेत इमर्जिंग, इमर्जंट आणि अरायझिंग. आणि अँटोनिम्स आहेत डिक्लायनिंग, मॅच्युअर आणि रायपनिंग. सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे, द कंट्रीज फ्लेजलिंग डेमोक्रेसी. म्हणजे काय होते, नवीन लोकशाही असलेले देश. काय आहे, द कंट्रीज फ्लेजलिंग डेमोक्रेसी म्हणजे नवीन लोकशाही असलेले देश. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे कन्सिडर्ड. कन्सिडर्डचं मीनिंग आहे ॲडमिट ऑर ॲग्री दॅट समथिंग इज ट्रू आफ्टर फर्स्ट डिनाईंग ऑर रेझिस्टिंग इट. म्हणजेच काय करणे, आधी काय करणे की ते पहिले डिनाय करणे की ते नाही आहे म्हणून, आणि नंतर ते स्वीकारणे, ॲग्री करणे, त्याला म्हटलं जातं कन्सिडर्ड. नंतर ते कबूल करणे किंवा स्वीकार करणे, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये कन्सिडर्ड. आणि मराठीमध्ये कन्सिडर्डचं मीनिंग काय होतं, कबूल करणे, मान्य करणे, स्वीकारणे, मंजूर करणे. ओके, त्याला म्हटलं जातं कन्सिडर्ड. सिनोनिम्स आहेत ॲडमिट, एक्नॉलेज आणि ॲक्सेप्ट. आणि अँटोनिम्स आहेत डिनाय, डिसॉव आणि डिसअफर्म. काय आहे कन्सिडर्ड म्हणजे ॲडमिट ऑर ॲग्री दॅट समथिंग इज ट्रू आफ्टर फर्स्ट डिनाईंग ऑर रेझिस्टिंग. पहिले जे आपण काय करत आहे, पहिले डिनाय करत आहे, नामंजूर करत आहे, पण नंतर त्याला मंजूर करत आहे, ॲडमिट करत आहे, ॲग्री करत आहे, त्याला म्हटलं जातं कन्सिडर्ड. कन्सिडर्ड म्हणजे होतं कबूल करणे, मान्य करणे, स्वीकारणे किंवा मंजूर करणे. सिनोनिम्स आहेत ॲडमिट, एक्नॉलेज आणि ॲक्सेप्ट. अँटोनिम्स आहेत डिनाय, डिसो आणि डिसअफर्म. सेंटेन्स बघूया आता. आय हॅड टू कन्सिडर दॅट आय हॅड ओव्हर रिॲक्टेड. म्हणजेच मला हे मान्य करावे लागले की मी जास्त प्रतिक्रिया दिली होती. ओके, काय आहे, आय हॅड टू कन्सिडर दॅट आय हॅड ओव्हर रिॲक्टेड म्हणजे मला हे मान्य करावे लागेल की मी जास्त प्रतिक्रिया दिली होती. नेक्स्ट वर्ड आहे जोल्ट. जोल्टचं मीनिंग आहे पुश ऑर शेक समवन ऑर समथिंग ॲब्रप्टली अँड रफली. म्हणजेच काय करणे, धक्का देणे. कशा धक्का देणे, ॲब्रप्टली धक्का देणे किंवा रफली एकदम धक्का देणे, त्याला काय म्हटलं जातं, जोल्ट असं म्हटलं जातं. म्हणजे हिसका सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, किंवा आश्चर्याचा धक्का सुद्धा असू शकतो, भावनिक धक्का सुद्धा असू शकतो, त्याला म्हटलं जातं जोल्ट. ओके, सो जोल्ट म्हणजे काय होतं, तर हिसका, गचका, भावनिक धक्का, आणखी होतं आश्चर्याचा धक्का. तर जोल्टचं मीनिंग काय आहे, पुश ऑर शेक समवन ऑर समथिंग, कोणाला तरी किंवा कशाला तरी पुश करणे किंवा शेक करणे, ॲब्रप्टली किंवा रफली, त्याला म्हटलं जातं जोल्ट. आणि मराठीमध्ये त्याचं मीनिंग काय होतं, हिसका, गचका, भावनिक धक्का देणे किंवा आश्चर्याचा धक्का देणे, त्याला म्हटलं जातं जोल्ट. सिनोनिम्स आहेत पुश,
थ्रस्ट आणि जार आणि अँटोनिम्स आहेत डिसएडव्हान्टेज. ओके, यूज बघूया आता. अ सर्ज इन द क्राऊड बिहाइंड हिम जोल्टेड हिम फॉरवर्ड. सो या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, तर त्याच्या मागे गर्दीच्या लाटेने तो पुढे सरकला. ओके, अ सर्ज इन द क्राऊड बिहाइंड हिम जोल्टेड हिम फॉरवर्ड म्हणजे काय होतं, त्याच्या मागे जी गर्दी होती त्या गर्दीच्या लाटेने तो पुढे सरकला, म्हणजेच त्या गर्दीने त्याला धक्का दिला तर तो पुढे सरकला. त्याला असं या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे राऊट, ROUT, राऊट. राऊटचं मिनिंग आहे अ डिसिसिव्ह डिफीट. अ डिसिसिव्ह डिफीट म्हणजे काय होतं, तर जबरदस्तीने बाहेर आणणे होतं किंवा पूर्णपणे पराभव होणे किंवा उधळणे, दानादान करणे हे सुद्धा त्याला म्हटलं जातं. सो राऊट म्हणजे काय आहे, अ डिसिसिव्ह डिफीट म्हणजेच उधळणे, दानादान करणे, जबरदस्तीने बाहेर आणणे किंवा म्हणू शकतो आपण पूर्ण पराभव करणे, त्याला म्हटलं जातं राऊट. सिनोनिम्स आहेत गेट अवे, स्टॅम्पेड, डिबॅकल आणि अँटोनिम्स आहेत विक्ट्री. ओके, काय आहेत राऊट म्हणजे अ डिसिसिव्ह डिफीट म्हणजेच उधळणे, दानादान करणे, जबरदस्तीने बाहेर आणणे किंवा पूर्णपणे पराभव करणे. सिनोनिम्स आहेत गेट अवे, स्टॅम्पेड, डिबॅकल आणि अँटोनिम्स आहेत विक्ट्री. सेंटेन्स मध्ये बघूया आता कसं यूज करण्यात आलेलं आहे. द पार्टी लॉस्ट मोर दॅन हाफ देअर सीट्स इन द राऊट. म्हणजेच काय होतं, या सेंटेन्सचा अर्थ काय आहे, पराभवात पक्षाने त्यांच्या अर्ध्याहून अधिक जागा गमावल्या. काय आहे, पार्टी लॉस्ट मोर दॅन हाफ देअर सीट्स इन द राऊटचा मराठीमध्ये अर्थ सेंटेन्सचा पराभवात पक्षाने त्यांच्या अर्ध्याहून जास्त जागा गमावल्या. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन बघूया. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे इनफ्लोरेसन्स, INFLORESCENCE. इनफ्लोरेसन्स म्हणजे काय होतं, अ क्लस्टर ऑफ फ्लावर्स और ऑन अ ब्रांच. म्हणजे एका फांदीवरील जे पण क्लस्टर ऑफ फ्लावर्स असतात, खूप सारे जे फुललेली जे फांदी असते त्याला काय म्हटलं जातं, इनफ्लोरेसन्स असं म्हटलं जातं. म्हणजेच काय होतं, तर फुलणे किंवा फ्लोरा, आणखी काय म्हटलं जातं, पुष्पबंध. एखादी फांदी आहे, त्या फांदीवर खूप सारे फुलं आलेले आहे. सो त्या फांदीमध्ये काय आलेलं आहे, त्या ब्रांचवर क्लस्टर ऑफ फ्लावर्स आहे, म्हणजेच फ्लोरा आहे, त्याला म्हटलं जातं इनफ्लोरेसन्स. नेक्स्ट आहे इंडेलिबल, INDELIBLE, इंडेलिबल. इंडेलिबल म्हणजे काय होतं, दॅट विच कॅन नॉट बी इफेस्ड. इफेस्ड म्हणजे काय, तर जे काय करता येत नाही, मिटवता येत नाही. ओके, जे पक्का आहे त्याला म्हटलं जातं इंडेलिबल. सो इंडेलिबल म्हणजे काय होतं मराठीमध्ये, अमीट किंवा जे पुसता येत नाही, पुसता न येण्याजोगा किंवा कायमस्वरूपी. आणखी त्याला म्हटलं जातं न मिटणारा, म्हणजेच काय, तर पक्का. ओके, सो इनडेलिबल म्हणजे होतं दॅट विच कॅन नॉट बी इफेस्ड, म्हणजे जो अमीट आहे, पुसता न येण्याजोगा आहे, कायमस्वरूपी आहे, न मिटणारा आहे आणि पक्का आहे, त्याला म्हटलं जातं इंडेलिबल. नेक्स्ट करेक्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला तो आहे वेटरन. सो वेटरनची करेक्ट स्पेलिंग जी आहे ती आहे ऑप्शन डी, VETERAN. आणि वेटरन म्हणजे काय होतं, तर ज्याला खूप अनुभव आहे, जो काय आहे, ज्येष्ठ आहे, बुजुर्ग आहे, त्याला म्हटलं जातं वेटरन. ओके, सो वेटरनची करेक्ट स्पेलिंग आहे VETERAN आणि मराठीमध्ये याचा अर्थ होतो अनुभवी किंवा ज्येष्ठ. नेक्स्ट आहे अप्रेंटिस. अप्रेंटिसची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, APPRENTICE. आणि अप्रेंटिस म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, जसे कोणते कोणते नोटिफिकेशन्स निघतात, अप्रेंटिस करता, SBIचे अप्रेंटिस करता असतात. सो अप्रेंटिस म्हणजे तुम्हाला काय माहिती असते की
एक उमेदवार आहे म्हणजे तो काय आहे, शिकाऊ उमेदवार आहे, त्याला म्हटलं जातं अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थी. ओके, मराठीमध्ये त्याला काय म्हटलं जातं, एकतर शिकाऊ उमेदवार आहे, नवशिके आहे किंवा प्रशिक्षणार्थी आहे, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये अप्रेंटिस. APPRENTIS म्हणजे होतं शिकाऊ उमेदवार किंवा प्रशिक्षणार्थी आणि नवशिक्या, त्याला म्हटलं जातं अप्रेंटिस. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ब्लो द विसल. ब्लो द विसलचं मीनिंग आहे इफ समबडी ब्लोज द विसल ऑन अ प्लान दे रिपोर्ट इट टू द अथॉरिटीज. म्हणजेच काय होते, किंवा ब्लो द विसल म्हणजे काय होतं मराठीमध्ये, चुकीच्या किंवा बेकायदेशीर गोष्टी बद्दल जाहीरपणे माहिती देणे म्हणजे होतं ब्लो द विसल. ब्लो द विसलचं मीनिंग आहे इफ समबडी ब्लो द विसल ऑन अ प्लान दे रिपोर्ट इट टू द अथॉरिटी. म्हणजेच काय करतं, ते जाहीरपणे सांगतं अथॉरिटीजला, म्हणजे रिपोर्ट करतं. म्हणजेच काय, तर चुकीच्या किंवा बेकायदेशीर गोष्टीबद्दल जाहीरपणे माहिती देणे, त्याला म्हटलं जातं ब्लो द विसल. नेक्स्ट आहे लास्ट बॉब्स युअर अंकल. बॉब्स युअर अंकलचं मीनिंग आहे दिस इडम मीन्स दॅट समथिंग विल बी सक्सेसफुल. म्हणजेच काय आहे, काहीतरी यशस्वी होईल असं आहे. जस्ट टेल हिम दॅट I gave you his name and Bob's your uncle. He will help you. म्हणजेच या सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे, जस्ट टेल हिम दॅट, की मी नाव दिलेलं आहे तुझं, आणि बॉब्स युअर अंकल म्हणजे काय, तर काहीतरी यशस्वी होईल, ते तुला मदत करतील, असं याचाच या सेंटेन्सचा अर्थ होतो. तर बॉब्स युअर अंकल म्हणजे काय होतं, तर काहीतरी यशस्वी होईल, याला म्हटलं जातं बॉब्स युअर अंकल. ओके, परत एकदा तुम्ही वाचून घ्या मराठीतले मीनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स, वर्डचे मीनिंग्स इंग्लिशमध्ये सुद्धा वाचून घ्या. सेंटेन्सचा यूज मी तुम्हाला सांगितलेला आहे, ते सुद्धा परत एकदा नोट डाऊन करून घ्या आणि वाचून सुद्धा घ्या, आणि स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. जसे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ते सुद्धा परत एकदा तुम्ही वाचून घ्या. आजचे फारच इझी होते. जे करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे, मिसस्पेल्ड वर्ड, त्यामध्ये कोणती करेक्ट स्पेलिंग आहे ते सुद्धा एकदा परत बघून घ्या, आणि मराठीमध्ये त्याचं काय मीनिंग होतं ते सुद्धा एकदा परत बघून घ्या आणि नोट डाऊन करत चला. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.